लाडकी बहीण योजनेमध्ये तुमची ई-केवायसी अजून झाली नसेल तर शेवटची संधी आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाहीत त्यांच्याकरिता देखील शेवटची संधी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, अन्यथा तुमचे योजनेचे पैसे कायमस्वरूपी बंद होतील, जे अनेक महिलांचे बंद झाले आहेत. कारण आता ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंतची शेवटची मुदत आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीचा विषय कायमस्वरूपी बंद होईल. लाडकी बहीण योजनेमध्ये लक्षात घ्या की ज्या महिलांची ई-केवायसी चुकली होती त्यांना दुरुस्ती करण्याकरता 31 मार्चपर्यंत शेवटची संधी आहे. जर तुमची केवायसी सक्सेसफुली झाली नसेल तर शेवटचा उपाय तुम्हाला काय करायचा आहे ते देखील व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, ही तुमची शेवटची संधी असणार आहे. आता नवीन ई-केवायसी बाबत पहा. 31 डिसेंबरपासून जी बंद आहे ती अजूनही सुरू झाली नाही आणि ती सुरू होणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. कारण तुम्ही जेव्हा लाडली बहीण योजनेच्या पोर्टलवर जाता तेव्हा तेथे दुरुस्ती करण्याचे ऑप्शन तुम्हाला शो होते किंवा हा नंबर म्हणजे हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही येथे पाहू शकता. अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येतो. याचा अर्थ एक तर तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा तुम्ही आता योजनेमध्ये सक्रिय नाही असा होतो. म्हणजे कदाचित तुम्ही तुमची केवायसी याआधी केलीच नसेल अथवा तुम्हाला योजनेतूनच आता बाद करण्यात आले आहे असा होतो. ताईंनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण सरकार स्वतः सांगत आहे की ज्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांच्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार आहे असं सरकार म्हणतंय, पण यामध्ये किती सत्यता आहे ते देवाला आणि सरकारला ठाऊक. आता सगळ्यात मोठा प्रश्न, तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे पैसे मिळाले असतील किंवा तुम्ही केवायसी तुमची उशिरा केली असेल आणि तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे न येता जानेवारी महिन्याचे पैसे आले असतील तरी समजून जा तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे. बहिणींनो, मला असे वैयक्तिक वाटते, ज्या महिला केवायसीमुळे योजनेतून अपात्र झाले असतील त्या महिलांकरिता सरकारने एक शेवटची संधी देणे गरजेचे आहे आणि त्यांना संधी दिलीच पाहिजे. कारण आता पोर्टलवर फक्त दुरुस्तीचे ऑप्शन दाखवलं जातं. तर आता अशा बहिणींनी काय करावं? म्हणून ताईंनो, तुमची ई-केवायसी राहिली असेल, तुमचे पैसे आले नसतील तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही तुमचा तालुका महिला व बाल विकास कार्यालयात जा, तेथे तक्रार अर्ज करा किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवा. तसंच आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा, फॉर्ममध्ये काही चूक आहे का चेक करा, पोर्टलवर लॉग इन करून स्टेटस तपासून घ्या. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई-केवायसीसाठी 31 मार्च किंवा अजून थोडीशी मुदतवाढ मिळावी का? नक्की कमेंट करा.